नमस्कार शेतकरी मित्रांनो. 20 नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा. तर ही बातमी 27 डिसेंबर 2025 ही कालचीच बातमी आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा. तर अर्जदार शेतकरी 94 लाख. शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा म्हणजे विमा 526 कोटी. राज्य व केंद्राचा हिस्सा मिळून 1860 कोटी रुपये आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लास्टपासून बघा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 226 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांनी सुमारे 14 कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात उत्पन्न, तर हे आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यावर कारवाई सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे. तर राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. तर राज्य सरकारने 1 रुपया पीक विमा योजना बंद केली. तर 1 रुपया पीक विमा योजना बंद करूनही तर शेतकऱ्यांनी तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने आपल्या पिकांचे नुकसान नुकसान झाले व त्याचे विमा मिळेल या आशेने स्वतः विमा सुरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला आहे. तर राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले आहेत. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठवली आहे. तर केंद्राकडे या माहितीवर कारवाई सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, तर कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पीक विमा उतरवलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर काही तालुके, ठराविक मंडळातील, तर काही शेतकऱ्यांना, तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील, असेही सांगण्यात आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 94 लाख शेतकऱ्यांनी हे पीक विम्याचे अर्ज भरले आहेत आणि भरलेला हिस्सा आहे 526 कोटी. राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळून हे 1860 कोटी झाले आहेत. तर टोटल शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा आता आहे. तर 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना त्यांचा खरीपाचा पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.